नमस्कार मित्रांनो, बिल्ड मॅथ्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत इयत्ता 9वी संख्या पद्धती या धड्यातील आपण संख्या पद्धतीला आपण वर्गमुळात 9 हे आपण आज पाहणार. वर्गमुळात 9 हे कसं दर्शवावं डायग्रामद्वारे आणि मॅथमॅटिकली तर आपण त्यामध्ये करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत. संख्या रेषेवर वर्गमुळात 9.3 दर्शवा हे आपण आज पाहणार आहोत. तर काय पहिल्यांदा करायचं आपल्याला 9.3 काय करायचं पहिल्यांदा आखून घ्या. 9.3 पर्यंत आपण काय करायचं पहिल्यांदा काढून घ्यायचं या पट्टीने 9.3 काय केलं पहिल्यांदा आपण काढून घेतलं 3 सेंटीमीटर 9.3 सेंटीमीटर आपण त्याला नाव दिलं ए आणि बी नाव दिलं. आणि काय करणार आहे आपण ह्या अजून एक युनिट काय करणार आहे आपण वाढवणार आहे. अजून एक युनिट वाढवते त्याला नाव काय देणार आहे मी सी नाव देणार आहे. आणि काय करणार आहे आपण आता म्हणजे माझा एसी किती झाला माझा किती झाला 10.3 सेंटीमीटर झालाय माझा किती 10.3 सेंटीमीटर माझा झाला एसी. आणि एबी माझा किती आहे 9.3 आहे आणि एसी माझा 10.3 आहे. आता काय करणार आहे मी निम्म्यापेक्षा ह्या सी बिंदू मधनं निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आहे. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर हिते एक मार्क करणार आहे हिते एक मार्क करणार आहे अशी म्हणजे एक चाप मारणार आहे ह्याला. आणि ए बिंदू पासून पण हिते एक मार्क करणार आणि हिते कसा मार्क करणार. काय मग आता काय करणार आहे मी म्हणजे कायला माझा बरोबर सी बरोबर कायला परपेंडिक्युलर एक म्हणजे एक लाईन आहे म्हणताना त्याला मी काय म्हणणार आहे सेंटर मधून काय काढली मी एक लाईन काय केली काढली. लाईन काय केली उभी एक रेषा म्हणजे हे परपेंडिक्युलर म्हटलं तरी पण चालेल. परपेंडिक्युलर म्हणजेच काय एक लंब काढला मी लंब काढला आणि त्याला काय नाव दिलं मी ओ हे नाव दे. ओ म्हणजे काय ओ मी काय दिलं त्याला एक अक्षर नाव दिलं. आता काय करणार आहे मी ओ या बिंदूतून ए या बिंदूपर्यंत काय करणार आहे मी अंतर मोजणार आहे. ओ या बिंदूपासून ए या बिंदूपर्यंत अंतर मोजणार आहे आणि बिंदू ओ मधूनच बिंदू ह्या इथं बरोबर सेंटरला ओ घेतले मी या ओ या बिंदूपासून ए या बिंदूपर्यंत असं ए या बिंदूपासून चालू करून सी या बिंदूपर्यंत काय करणार आहे मी अर्धवर्तुळ काढणार आहे. काय करणार आहे असं अर्धवर्तुळ काढणार आहे. आणि काय करणार आहे आता बिंदू बी मधून काय करणार आहे मी एक उभी रेषा काढली अशी उभी रेषा काढून त्याला काय म्हटलं एक्स हे काय दिलं एक नाव दिलं मी. आता काय करणार आहे बिंदू बी पासून बिंदू एक्स पर्यंत बिंदू ए पासून बिंदू बी पासून बिंदू एक्स पर्यंत एक अंतर मोजल्यानंतर काय केलं असं एकीकडे काय केलं एक अर्धवर्तुळ काढला. बिंदू ह्याच्यापासून काय एक्स पासून बिंदू काय केलं एक अर्धवर्तुळ काढला. पुढे रेषा अशी आडवी रेषा आणि काय केली मी वाढवून घेतली. आणि काय करणार आहे आता बिंदू ओ पासून बिंदू एक्स पर्यंत काय केलं तिरकी रेषा अशी काय केली जोडून घेतली. म्हणजे ओ एक्स काय केलं जॉईंट केलं म्हणजे काय ओ आणि एक्स काय केलं जॉईंट केलं म्हणजे काय जोडलं त्याला. आणि इथं मार्क आहे इथं काय लिहिणार आहे मी जिथं मी हे केलं तिथं काय केलं 9.3 काय केलं मी म्हटलं ह्याला म्हणजे 9.3 माझा काय झाला इथं कम्प्लीट झाला. इथं पण 9.3 काय ना म्हणजे आपण आकृतीद्वारे काय केलं आकृतीद्वारे 9.3 हे काय केलं आपण काढलं. आता काय करायचं आपल्याला मॅथमॅटिकल म्हणजे गणिती पद्धतीने आपल्याला काय करायचं आता मांडणी करायचं आहे. नंतर त्रिकोण ओ बी एक्स मध्ये त्रिकोण OBX मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय करायचं आता आपण
मान्य करायचा म्हणजे त्रिकोण काय झाला माझा त्रिकोण ओ बी एक्स. ओ बी एक्स हा माझा ओ आहे. ओ बी एक्स काय केला मी काढला. ओ बी एक्स काढला. ओ बी एक्स मध्ये काय केला मी काढला. पायथागोरसच्या प्रमेयानुसार मी काय केलं आता करणार आहे. म्हणजे मग हे काय झालं हा काय झाला बिंदू बी माझा काय झाला 90 डिग्रीचा कोण आहे म्हणताना मी काय केलं बिंदू बी म्हणजे 90 अंशाचा कोणाचं म्हणजे बाजू म्हणजे काय झाली माझी कर्ण झाला. म्हणजे काय माझा काय झाला ओ एक्स काय झाला माझा कर्ण झाला. म्हणजे ओ एक्स चा स्क्वेअर बरोबर ओ बी चा स्क्वेअर अधिक काय माझा बी एक्स चा स्क्वेअर. मला काय करायचं आहे बी एक्स काय करायचं आहे काढायचा बी एक्स चा स्क्वेअर मी इथे लिहिला. मग राहतोय का माझा ओ एक्स चा स्क्वेअर वजा काय आला ओ बी चा स्क्वेअर. मला फक्त काय पाहिजे बी एक्स पाहिजे म्हणताना काय केलं मी हे काय लिहिलं वर्गमुळात लिहिलं ओ एक्स चा स्क्वेअर वजा ओ बी चा स्क्वेअर वर्गमुळात लिहिलं. आता काय ओ एक्स मला काय करायचं आहे काढायचं आहे. ओ एक्स मला काढायचं आहे म्हणताना काय केलं मी आता ओ एक्स म्हणजेच काय माझा ओ ए. ओ एक्स म्हणजेच माझा काय ओ ए आहे. इथं माझा ओ बिंदू आहे म्हणजे सेंटर माझा काय ओ आहे. ओ एक्स म्हणजेच काय माझा ओ ए आहे. ओ ए कसं काढणार मी आता ओ ए कसं काढणार मी एसी माझा काय आहे 10.3 आणि ओ ए कसं काढणार मी ओ ए ह्या 10.3 च्या काय करणार निम्मा. 10.3 च्या निम्मा म्हणजे काय येणार माझा 10.3 च्या निम्मा म्हणजे माझा 5.15 येतोय. तुम्ही मागणं कॅल्क्युलेशन करू शकता 5.15 येतोय. म्हणजे ओई माझा किती आला 5.15. 5.15 ओई आहे म्हणजे माझा ओ एक्स पण किती असणार आहे 5.15 असणार आहे. कारण की ह्याच्या ओई जेवढा तेवढाच माझा ओ एक्स आहे म्हणताना माझा काय येणार आहे इथं पण 5.15. आता ओबी पाहिजे मला काय पाहिजे ओबी पाहिजे. मग ओए जेवढा आहे तेवढाच माझा काय ओसी पण माझा काय आहे तेच आहे. ओए माझा किती आहे 5.15 आहे म्हणजे ओसी पण माझा काय आहे 5.15 आहे. खरं पण ओबी मला फक्त ओसी माझा 5.15 आहे. खरं पण मला काय पाहिजे ओबी पाहिजे. मग इथं एक युनिट काय केलं मी वाढवलं. इथं एक सेंटीमीटर काय केलं वाढवलंय. 1 सेंटीमीटर म्हणजे इथं पण मी वाढवलंय 1 सेंटीमीटर वाढवले म्हणजेच काय माझं 1 सेंटीमीटर काय करायला म्हणजे मला काय करायला पाहिजे मला कमी करायला पाहिजे. म्हणजेच काय माझा ओबी माझा किती येणार आहे 5.15 मधनं काय करणार आहे मी एक काय केलं वजा केलं म्हणजे काय माझा 4.15 काय आला म्हणजे ओबी माझा किती आला 4.15 चा वर्ग म्हणजे बी एक्स माझा काय आला म्हणजे तो 5.15 चा वर्ग 5.15 चा वर्ग काय येतोय 26 किती येते 26.52 किती 26.52 आणि 4.25 4.15 चा वर्ग काय येतोय माझा 17.222 म्हणजे बरोबर बी एक्स. मग ह्या दोघांचं जर हे केला वजाबाकी केली तर काय ते माझं 9.3 काय येते समजलं काय ते माझा 9.3 माझा काय येतोय. काय केलं पहिल्यांदा 9.3 आपण ए बी काढून घेतला सेंटीमीटर नंतर त्या 9.3 मध्येच 1 सेंटीमीटर वाढवल्यानंतर मला त्या बिंदूला काय नाव दिलं मी सी हे नाव दिलं. मग माझा एसी किती झाला 10.3 आणि एबी माझा किती आहे 9.3. मग त्या सी या बिंदूपासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय केलं मी सी पासून आणि ए पासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय केलं एक चाक मारलं आणि तिथून एक काय केली एक रेष आखली. तर आज काय त्याला मिळाला काय मला एक परपेंडिक्युलर काय केली एक मी परपेंडिक्युलर म्हणजे लंब काय केली लंब एक काय केली मी एक पूर्ण उभी एक रेषा आखली. पूर्ण एक उभा रेषा आखल्यानंतर मग काय केले ओए अंतर मोजलं. ओए अंतर मोजल्यानंतर मी बिंदू ओ मधनं म्हणजे ओए पासून काय केलं बी पर्यंत काय ए पासून मी बिंदू सी पर्यंत काय केले एक अर्धवर्तुळ काय केला काढला. अर्धवर्तुळ काढल्यानंतर बिंदू बी मधून काय केलं एक काय केली उभी रेषा आखली. बिंदू बी पासून एक उभी रेषा आखल्यानंतर मी त्याला नाव दिलं एक्स नाव दिलं आणि बी एक्स मोजल्यानंतर मी तिथून एक काय केले एक अर्धवर्तुळ इथं पुरा अर्धवर्तुळ काढला. अर्धवर्तुळ काढल्यानंतर मग काय त्याला तिथं काय मी जिथं हे झाला तिथं 9.3 काय दिलं. मग काय बी एक्स काय केला मी तिथं जॉईंट करून घेतला. आता काय जॉईंट करून घेतल्यानंतर मी 9.3 दिलं. पायथागोरस प्रमेयानुसार मी काय केलं मग बी एक्स काढला.
हे तुम्ही पाहायला आहात आता. आणि जर सांगतो तरी पण 45 प्रमाणानुसार मी केलं बी काय माझा 90° कोण आहे. मग 90° कोण असल्यामुळे काय आलं त्याच्या समोरची बाजू म्हणजे माझा OX येतोय. OX चा स्क्वेअर बरोबर OB चा स्क्वेअर अधिक BX चा स्क्वेअर. मला फक्त BX पाहिजे म्हणताना मी काय केलं BX चा स्क्वेअर हाईट असली तिथं लिहिला. OX मधनं OB वजा केला आणि मला BX पाहिजे म्हणताना हे काय आलं वर्गमुळात आलं. वर्गमुळात OX म्हणजेच काय माझा OA आहे. OA मध्ये कसं केला AC चा काय केला निम्मा केला. AC चा निम्मा केल्यानंतर माझा OA आला. OA म्हणजेच माझा OX असणार आहे. OA माझा किती आहे 5.15 येतोय. 10.3 चा निम्मा काय ते 5.15 येतोय. म्हणजे OX पण माझा 5.15 येतोय. मग मला काय पाहिजे OB पाहिजे आता. म्हणजे OX जेवढा तेवढाच माझा OC असणार आहे. OC माझा किती आहे मग 5.15. खरं पण मला OB पाहिजे म्हणताना काय केलं मी त्यात एक काय केला वजा केला. कारण की एक काय केला मी इथं वाढवला एक वजा पण करायला पाहिजे. म्हणजे माझा OB काय येतोय 4.15 येतोय. मग ह्या दोघांचा वर्ग केल्यानंतर मला काय येतं 26.52 25 आणि 4.15 चा वर्ग काय येतोय 17.222 येते. मग ह्या दोघांचं जरी वजाबाकी केल्यानंतर मला काय 9.3 हे अंतर आलंय. अशा प्रकारे आपण 9.3 हे काय केलं संख्या रेषेवर आपण दर्शवलं. आता काय करणार आहे संख्या रेषेवरती आपण आता वर्गमुळात 3.5 काय दर्शवणार आहोत. आता काय करणार आहे मी 9.3 हे काय करणार आहे मी मोजणार. 9.3 मी काय घेणार आहे 9.3 मी घेणार आहे. 9.3 मध्ये 9.3 काय करतो मी घेतो आता 9.3 मध्ये 3.5 मी घेणार आहे. 3.5 पर्यंत काय करतो मी त्या पट्टीने 3.5 पर्यंत घेतो. हे 3.5 म्हणजे ह्याला काय म्हटलं AB 3.5 सेंटीमीटर. ह्याच्यामध्येच काय केलं 1 युनिट मी काय केलं वाढवलं. त्यालाच काय नाव काय दिलं मी CA नाव दिलं. त्यालाच काय नाव मी काय दिलं CA नाव दिले. पुढे काय करणार आहे आता मी आता C या बिंदूपासून निम्यापेक्षा जास्त अंतर घेते. निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हिथे एक चाप मारा आणि हिथे एक चाप मारणार आणि बिंदू A मधून पण काय करणार आहे हिथे एक चाप मारा आणि हिथे काय करणार असं चाप मारणार. आणि काय करणार आहे काय करणार आहे परपेंडिक्युलर एक लाईन काय करणार मी काढणार आहे. काढली. हे पण 90° कोण आहे म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय 90° कोण होते. इथं काय ह्याला नाव काय देणार मी O हे नाव देणार आहे. इथं पण OA काय केला मी मोजणार आहे. OA काय करणार आहे मोजणार आहे. OA मोजल्यानंतर मग बिंदू O मधनं बिंदू A पर्यंत काय करणार आहे A पासून बिंदू C पर्यंत काय केलं एक अर्धवर्तुळ काढून घेतलं मी. काय केलं एक अर्धवर्तुळ काढून घेतलं. काढलं काय एक अर्धवर्तुळ काढून घेतल्यानंतर मी आता काय करणार बिंदू B मधून एक काय केली एक उभी रेषा काढली. एक उभी रेषा काढली. बिंदू B मधून एक उभी रेषा काढली. एक उभी रेषा काढल्यानंतर मी काय करणार आहे त्याला नाव काय देणार आहे X हे नाव देणार आहे. आणि BX पण काय करणार आहे आता मोजणार आहे. BX काय करणार आहे मी B आणि X काय करणार आहे मोजणार आहे. BX मोजल्यानंतर काय करणार आहे मी BX मोजणार आहे. BX पण काय करणार आहे असं मी एक अर्धवर्तुळ काढून घेणार आहे. एक अर्धवर्तुळ काढून घेतल्यानंतर मग काय करणार आहे मी हे पण लाईन काय करणार आहे असं पुढं वाढवणार आहे. ही लाईन काय करणार आहे असं पुढं वाढवणार आहे. काय माझा एक आहे 1 सेंटीमीटर मी जाते घेतलाय. AB माझा किती असणार आहे 3.5 आणि AC माझा किती असणार आहे 4.5 सेंटीमीटर असणार आहे. आता काय करणार आहे मी O आणि X काय करणार आहे मी आता O आणि X काय करणार आहे जोडणार आहे. O आणि X काय जोडणार आहे. इथं काय माझा काय झाला 3.5 इथं पण काय माझा 3.5 काय झाला म्हणजे अशा प्रकारे 3.5 आपण आकृती काय केली काढलेली आहे. आता काय करणार आहे मी त्रिकोण OBX मध्ये पायथागोरसच्या प्रमाणानुसार काय केलं
प्रमाणानुसार आपण काय करणार आहे, तर कॅल्क्युलेशनद्वारे किंवा ह्याच्याद्वारे आपण काय करणार आहे, आता आपण मांडणी करणार आहोत. काय केलं आता, इथं पण काय 90 अंशाचा कोन काय झाला माझा, बी मध्ये काय माझा इथं 90 अंशाचा कोन आहे. म्हणताना पायथागोरसच्या प्रमाणानुसार मी काय केलं, ओएक्सचा स्क्वेअर, हा आपण ओएक्सचा स्क्वेअर आणि ओबीचा स्क्वेअर अधिक बीएक्सचा स्क्वेअर. इथं पण मला काय पाहिजे, बीएक्स पाहिजे. म्हणताना बीएक्सचा स्क्वेअर मी हायतच ठेवला, ओएक्सचा स्क्वेअर वजा ओबीचा स्क्वेअर. आता फक्त मला बीएक्स पाहिजे. म्हणताना काय केलं मी, वर्गमुळात काय लिहिलं, ओएक्सचा स्क्वेअर वजा ओबीचा काय ना स्क्वेअर येणार. आता काय करणार मी, ओएक्स म्हणजेच काय माझा, ओएक्स म्हणजे ओएक्स एवढा, तर माझा काय ओए येणार, ओए काय असणार आहे, ओए असणार आहे. म्हणताना काय केलं मी, आता एसी माझा किती आहे, इथं 4.5 आहे. मला पाहिजे ओए पाहिजे. म्हणताना 4.5 4.5च्या काय करणार मी, निम्मा करणार. म्हणजे काय केलं मी, 2 काय केलं, त्याला भागलं. 2 भागल्यानंतर माझं उत्तर काय येतं, 2.25 काय येते. म्हणजे ओए जेवढा काय माझा, ओएक्स पण तेवढाच असणार आहे. माझं ओएक्स पण माझा काय येणार आहे, 2.25चा वर्ग. मला काय पाहिजे आता, ओबी पाहिजे. ओबी पाहिजे म्हणजेच काय पाहिजे, ओबी पाहिजे. म्हणताना काय करणार मी, ओए जेवढा तेवढाच काय माझा, ओसी पण माझा किती असणार आहे, 2.25 असणार आहे. ओसी पण माझा किती असणार आहे, 2.25 असणार आहे. नंतर खरं पण मला काय पाहिजे आता, ओबी पाहिजे. म्हणताना काय करणार, 2.25 मधनं काय करणार मी, एक काय करणार, वजा करणार. कारण की इथं काय एक काय केलाय मी, पॉईंट इथं वाढवलाय, एक पॉईंट वाढवलाय. तेवढं काय करायला पाहिजे, मला एक काय करायला पाहिजे, वजा करायला पाहिजे. नंतर काय येणार माझा, 2.25 मधून एक वजा केल्यानंतर काय आलं, 1.25 माझं काय आलं, उत्तर आलं. इथे 1.25 काय येते, उत्तर येते 1.25चा वर्ग म्हणजे बीएक्स झालं. आता 2.25चा वर्ग काय येते माझा, 5.0725 वजा 1.25चा वर्ग काय येते माझा, 1.5625 येते. म्हणजे बरोबर बीएक्स. ह्या दोघांची जर वजाबाकी केल्यानंतर काय येते आपल्याला, 3.5 हे काय येते, आन्सर येते. लक्षात आलं. ह्या दोघांचा वर्ग केल्यानंतर आपल्याला 5.0625 आणि 1.25चा वर्ग म्हणजे 1.5625 येते. ह्या दोघांची जर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 3.5 हे काय येते, उत्तर येते. म्हणजे बीएक्स बरोबर काय झाला माझा, बीएक्स बरोबर 3.5 मध्ये काय झाला, इथं मॅथमॅटिकली काय झाला, माझा प्रूफ झाला आहे. म्हणजे काय झाला, सिद्ध इथं आपण काय केलं, आपण इथं करून दाखवलेलं आहे. आणि जर समजावून सांगते, संख्या रेशो 3.5 कसं दर्शवायचं आहे, पहिल्यांदा 3.5 पहिल्यांदा काय करायचं, ह्या पट्टीनं आपण काय करायचं, 3.5 सेंटीमीटर आपल्याला, सेंटीमीटर म्हणजे काय येणार आहे, इथल्या लाईन येणार. म्हणजे आपली रेग्युलरची लाईन सेंटीमीटर मध्ये हे घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, हे आपल्याला काय घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, आता 3.5 लिहिलं आणि त्याच्यामध्येच अजून 1 सेंटीमीटर वाढवलं आणि त्याला नाव काय दिलं आपण, सी हे नाव दिलं. नंतर काय केलं आपण, ह्याच्यापासून सी या बिंदूपासून किंवा ए या बिंदूपासून नियमापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि काय करायचं, एक चाप मारायचं दोन्हीकडे. ए या बिंदूपासून आणि सी या बिंदूपासून एक चाप मारायचं. चाप मारल्यानंतर काय केले, एक लाईन सेंटरची एक लाईन ड्रॉ केली. म्हणजेच काय परपेंडिक्युलर काय केली, एक लाईन काय केली आपण काढली. परपेंडिक्युलर लाईन एक उभी काढल्यानंतर मग काय ओए या अंतर घेऊन आपण काय केलं, बरोबर बिंदू ए पासून बिंदू सी पर्यंत काय केले, एक अर्धवर्तुळ काढला आणि बिंदू बी पासून एक उभी रेष काढली. त्याला नाव काय दिलं, एक्स हे नाव दिलं. एक्स हे नाव दिल्यानंतर आपण काय केलं, बी पासून एक्स पर्यंत अंतर मोजलं. अजून एक असा अर्धवर्तुळ काढला. तिथं काय म्हटलं, वर्गमुळात 3.5 आपण काय केलं, तिथं आपण काय केलं, लिहिलं. नंतर ओ आणि एक्स काय केलं, जोडून घेतलं आणि तिथं पण 3.5 आपण काय केलं, लिहिलं. आता हे आपल्याला काय झालं, हे आपण म्हणजे आकृतीद्वारे आपण काय केलं, प्रेझेंट केलं. म्हणजे काय काढल्यानंतर आपण आता मॅथमॅटिकल म्हणजे कॅल्क्युलेशनद्वारे पण काय आपल्याला प्रूफ काढून दाखवायचं आहे. म्हणताना आपण त्रिकोण ओबीएक्स मध्ये काय केलं, कारण की 90 हा काय आहे, 90 अंशाचा काय आहे, कोण आहे. त्यामुळे आपण पायथागोरस प्रमेय आपण काय करू शकतो, वापरू शकतो. म्हणताना पायथागोरस प्रमेयानुसार ओबीएक्स मध्ये, कारण की बीच्या समोर काय ओएक्स आहे, म्हणताना ओएक्सचा स्क्वेअर बरोबर ओबीचा स्क्वेअर अधिक बीएक्सचा स्क्वेअर आपण केला. परंतु आपल्याला काय पाहिजे, बीएक्स पाहिजे. म्हणजे आपल्याला हे प्रेझेंट हे काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, बीएक्स काय करायचं आपल्याला
3.5 हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. म्हणताना आपण काय केलं, bx हे सांगायचं आहे. म्हणताना bx सांगायचं आहे. म्हणताना bx चा स्क्वेअर बरोबर bx पाहिजे. म्हणताना इथं ox चा स्क्वेअर वजा ob चा, इकडं वजा इकडं अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होते, वजा येते. म्हणजे ox चा स्क्वेअर वजा ob चा स्क्वेअर बरोबर bx चा स्क्वेअर. b आपल्याला bx पाहिजे. म्हणताना केलं हे वर्गमुळात bx चा स्क्वेअर आहे. हे स्क्वेअर आपल्याला इथं जर वर्ग आपल्याला काढून घ्यायचं असेल तर काय ते काय होते, आपलं वर्गमुळात ox चा स्क्वेअर वजा ob चा स्क्वेअर येते. ओएक्स आपण कसा काढायचा, ओएक्स कसं काढण्यासाठी आपण काय केला, एसी आपला किती आहे, एसी आपला किती आहे, 4.5 आहे. मग 4.5 च्या निम्मा काय आहे आपला ओए आणि ओसी आहे. म्हणताना काय केलं, म्हणजे एसीचा काय केला आपण, एसीचा काय केला, निम्मा केला. म्हणजे 4.5 च्या निम्मा काय येतोय, 2.25 येतोय. म्हणताना ओए आपला किती, ओए आपला जेवढा आहे तेवढाच ओएक्स पण आपला तेवढाच असणार आहे. म्हणताना ओएची किती आहे माझा 2.25 आला. म्हणताना ओएक्स पण माझा किती आला, 2.25 आला. ओसी माझा किती आहे, ओसी पण माझा किती आहे, 2.25 आहे. ओसी पण माझा किती आहे, 2.25 आहे. म्हणताना आपण काय करणार आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे, ओबी पाहिजे. म्हणताना खरं पण आपण इथं 1 पॉईंट काय केलं, आपण वाढवून घेतले. तेच 1 पॉईंट काय, 1 सेंटीमीटर काय केलं, आपण वाढवून घेतले. म्हणताना आपण 1 सेंटीमीटर काय करायचं आता, कमी करायचं आहे. मग 2.25 मधून 1 सेंटीमीटर काय केलं, वजा केलं. म्हणजेच काय आलं, 1.25 आलं. म्हणजेच ओबी माझा किती आला, 1.25. 2.25 चा वर्ग आणि 1.25 चा वर्ग काढून घेतला आणि ह्या दोघांची जर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर काय आलं, 3.5 हे काय आलं, उत्तर आलं. म्हणजे bx आपला किती आला, 3.5 हे आलं. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवरती 9.3 आणि 3.5 आपण काढला आहे. जर ह्याच्यामध्ये काही तर शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.